माझे नाव श्रुती शिवराज संवर आहे। मी इयत्ता 7व्या वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकरगाव आहे। मी हे पुस्तक वाचलेले आहे। या पुस्तकाचे नाव आहे छान छान गोष्टीचा खजिना। या पुस्तकाची किंमत आहे 60 रुपये। या पुस्तकाचे लेखक आहेत प्रोफेसर डॉक्टर सौ सुधा खराटे। या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी दिल्या आहेत आणि मी तुम्हाला त्यापैकी एक गोष्ट सांगणार आहे। तर आपण बघूया एक गोष्ट। तर एका जंगलात बेडूक आणि उंदीर राहत होता। ते दोघे खूपच छान मित्र होते। म्हणजे त्यांचे कधीही त्यांचे भांडण होत तसे आणि ते कोणाही सोबत चांगले वागायचे आणि त्यांच्यापैकी जर कोणाचे जर भांडण झाले असेल तर तर ते दोघे त्यांना समजून सांगायचे की अरे मित्रा असे भांडणं करू नये। आपण आपल्यातच पैर घालतो, भांडणं करतो, आपण आपल्या मित्रासोबत तसे करू नये। त्यांच्याच एका उंदीराचे आणि बेडकाच्या मित्राचे भांडण झाले होते। तर त्या दोघांनी ते भांडण सोडवले होते। तेव्हापासून त्यांचे मित्र कधीच भांडणं करत नसे। परंतु त्यांचे मित्र खूप आळशी होते आणि त्यांना कशाचा पण कंटाळा नाही येत होता। त्यांना कोणीही काम जर सांगितले तर ते करत नसे। असाच त्यांचा कंटाळा आणि त्यांना खूप आळस होता। खूप उशीरपर्यंत ते झोपत असे। त्यांना खूप झोपायची सवय लागली होती आणि ते कधीही कोणालाही चिडवत असे। आणि एके दिवशी बेडकाने आणि उंदराने त्यांना समजून सांगितले की तुम्ही दोघे असे का करता। तर त्यांचे मित्र म्हणाले आमची मर्जी आम्ही काहीही करू, तुला काय लागलं आम्ही म्हणायला, आमची जिंदगी आम्ही काहीही करू। तर बेडूक आणि उंदीर म्हणाले की त्यांना आपल्याला चांगलाच धडा शिकवायला हवा। मग त्यांनी त्या दोघात भांडण लावून दिले। कारण की त्याने असं का केलं, कारण की त्यांचे मित्र कधीही कोणातही भांडण करून देत असे आणि म्हणून बेडूक आणि उंदराने त्यांना त्या दोघात भांडण लावून देण्याचे ठरवले। कारण की ते दोघे केव्हाही भांडण करून द्यायचे। बेडकाला आणि उंदराला वाटले आता आपण या दोघांचे भांडण लावून द्यायचे। मग त्यांना कळायचे की मैत्री काय असते। तर या दोघांनीही त्यांच्याबद्दल उलट सांगितले आणि त्या दोघात भांडण झाले होते। तर त्या दोघात खूपच वैर लागली होती, टक्कर वेळ लागली होती आणि ते कधीच बोलले नाही, एकमेकांना कधीच बोलले नाही। आणि मग त्यांना कळाले की त्या दोघांनाही कळाले की आमच्या दोघांचे भांडण कधीच होत नसे आणि आमचे भांडण यावेळेस कसं काय लागले। तर त्या दोघांना कळाले होते की आमचे भांडण उंदराने आणि बेडकाने लावून दिले आहेत। त्यांनी असं का केलं आणि आमच्या दोघांमध्ये असं का भांडण केलं। त्यांनी हा विचार न करता त्या दोघांनी असा विचार न करता ते आपली झोपी गेले। तरीही त्यांना काहीच वाटलं नाही। परंतु मग त्यांचे एका रात्री खूपच भांडण झाले आणि
नंतर त्यामध्ये एका मित्राला वाटले आज मला कधी करमेना, माझा जर मित्र असता इथे तर तो मला काही ना काही बोलला असता, म्हणाला असता, मला चिडवलं असतं, काही काय केलं असतं. त्याला आज त्या दुसऱ्या मित्राला त्याला आज मैत्रीची किंमत मिळाली होती, कारण की आपण कधीही भांडण करू नये. ते दोघे कधीही कोणाची भांडण लावून देते आणि आज या दोघांत भांडण लागले आहे तर त्यांना वेगळंच वाटत होतं. म्हणून त्यांनी कधीही भांडण केले नाही. नंतर त्यांनी उंदराला आणि बेडकाला सॉरी मागितली, सॉरी आम्ही कधीही भांडण करणार नाही, आम्हाला क्षमा करा आणि आम्ही भांडण करणार नाही आणि दुसरं कोणालाही भांडण करून देणार नाही. धन्यवाद.